नमस्कार मित्रांनो, तुळ राशीच्या व्यक्तींनो, आता तुमचे शत्रूही तुमच्या पायाशी येतील. ज्यांनी तुम्हाला कमी लेखले, नाकारले किंवा दुर्बल समजले, तेच लोक आता तुमची स्तुती करतील. त्यामुळे आता रडणे, दुःख करणे आणि निराश होणे थांबवा. कारण आता तुमच्या आयुष्यात राज करण्याची वेळ येत आहे. मानसन्मान, प्रतिष्ठा आणि मोठेपण अनुभवण्याचा काळ सुरू होत आहे. होय, तुमच्या जीवनाला आता मोठे वळण मिळण्याची शक्यता आहे. ज्यांनी तुम्हाला रडवले, फसवले किंवा त्रास दिला, त्यांनाच आता त्यांच्या कर्मांचे परिणाम भोगावे लागू शकतात. मला माहीत आहे की गेल्या काही वर्षांपासून तुम्हाला तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळत नव्हते. अनेक वेळा यश अगदी जवळ येऊनही हातातून निसटत होते. काही वेळा असे वाटत होते की कोणाची वाईट नजर आहे, कोणाचा नकारात्मक प्रभाव आहे किंवा काहीतरी अडथळा सतत तुमच्या मार्गात उभा राहत आहे. पण आता परिस्थिती बदलत आहे. राहू आणि केतू हे दोन्ही ग्रह तुमच्या बाजूने कार्य करत असल्याचे संकेत आहेत. गुरु उद्यास येत आहेत, शनी वक्री झाले आहेत आणि सूर्य स्वतःच्या राशीत प्रवेश करत आहेत. या सर्व ग्रहस्थितींचा प्रभाव तुळ राशीच्या जीवनावर स्पष्टपणे जाणवू शकतो. मात्र या काळात सावध राहणे अत्यंत आवश्यक आहे. योग्य वेळी योग्य सावधगिरी बाळगली तर तुम्हाला हरवणे कोणालाही कठीण जाईल. तुमचे नुकसान करण्याची ताकद कोणातही राहणार नाही आणि तुम्हाला रोखणेही सोपे राहणार नाही. हे मी इतक्या ठामपणे का सांगत आहे ते आता सविस्तर समजून घेऊया. ही साधी माहिती नाही, ती तुमचे डोळे उघडणारी ठरू शकते. त्यामुळे ही माहिती सुरुवातीपासून शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका. तुळ रास ही सर्वांचे भले करणारी, इतरांसाठी जगणारी आणि मोठ्या मनाची रास मानली जाते. तुम्ही जगाकडे ज्या प्रामाणिक नजरेने पाहता, जग नेहमी तसेच असते असे नाही. अनेकदा तुमच्या जवळच्या लोकांनी तुमची प्रगती रोखण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही मोठी स्वप्ने पाहिली, मोठे काम करण्याची इच्छा बाळगली, पण काही अडथळे कायम समोर उभे राहिले. आता पुढे काय करावे आणि काय टाळावे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. सर्वप्रथम गुरु ग्रहाविषयी बोलूया. गुरु आता उद्यास येत आहे. गेल्या काही काळात कोर्टकचेरीचे प्रश्न, करिअरमधील अडथळे, विरोधकांची अडवणूक किंवा जवळच्या लोकांकडून झालेला त्रास तुम्ही अनुभवला असेल. तुळ राशीचे लोक एखादी गोष्ट ठरवली की ती पूर्ण करूनच मानतात. पण अलीकडच्या काळात अगदी क्षुल्लक लोकही तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करत होते. ते तुमची ताकद ओळखत नाहीत. तुम्ही सक्षम आहात, पण तुमची प्रामाणिकता आणि संयम यामुळे तुम्ही शांत राहिलात. तुम्हाला काही मोठे करायचे होते, पण पाऊल उचलताना भीती वाटत होती की निर्णय चुकला तर. आता मात्र आरामाच्या चौकटीतून बाहेर पडण्याची वेळ आली आहे. काहीतरी नवीन सुरू करण्याची वेळ आली आहे. आतापर्यंत असलेली भीती आता हळूहळू दूर होईल. शनी गेल्या सुमारे वर्षभरापासून तुमच्या 6व्या भावात आहेत. या काळात कर्ज वाढत असल्याची भावना निर्माण झाली असेल. लहान-सहान आजारही लवकर बरे होत नव्हते. सर्दी, खोकला, पोटाचे त्रास किंवा किरकोळ आजार दीर्घकाळ टिकत होते. तसेच क्षुल्लक विरोधकही सतत त्रास देत होते. जणू एखाद्या हत्तीला मुंग्या त्रास देतात तसे हे लोक तुमचे लक्ष विचलित करत होते. आता महत्त्वाची गोष्ट अशी की गुरु तुमच्या करिअरच्या भावात प्रभावी स्थितीत आहे. सध्या सूर्यामुळे त्यांचा प्रभाव काहीसा मंद आहे, पण पुढील काही दिवसांत गुरु उद्यास येतील आणि त्यांचे शुभ परिणाम स्पष्ट दिसू लागतील. गुरु हे रोग, कर्ज आणि शत्रू यांच्याशी संबंधित भावांचेही स्वामी मानले जातात. त्यामुळे शत्रूंवर विजय मिळण्याचे संकेत आहेत. ज्यांनी तुम्हाला रडवले तेच आता तुमची प्रशंसा करतील. ज्यांनी तुमच्या स्वप्नांमध्ये अडथळे आणले त्यांनाच त्यांच्या कृतींचे परिणाम भोगावे लागू शकतात. गुरुची शक्ती आणि त्यांची 9वी दृष्टी तुमचे संरक्षण करेल. शत्रू प्रयत्न करतील, पण शेवटी पराभव त्यांचाच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता भीती बाळगण्याचे कारण नाही. करिअरच्या बाबतीत नवीन उंची गाठण्याचा काळ सुरू होऊ शकतो. तुमची बुद्धिमत्ता, ज्ञान आणि अनुभव यांच्या जोरावर तुम्ही अशी स्थिती निर्माण करू शकता की
भविष्यासंबंधीची चिंता कमी होईल. शिक्षण, अध्यापन, प्रशिक्षण, मार्गदर्शन किंवा ज्ञानवाटपाशी संबंधित क्षेत्रात प्रगती होऊ शकते. काहींना पदोन्नती, नोकरी किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते. गुरुच्या या स्थितीमुळे सर्जनशील कामे, ऑनलाईन व्यवसाय, ई-कॉमर्स, डिजिटल कामकाज, सरकारी सेवा किंवा आयात निर्यात यांसारख्या क्षेत्रातही लाभदायक संधी मिळू शकतात. आता एक महत्त्वाची सावधगिरी. शनी सध्या 6व्या भावात वक्री आहेत. त्यामुळे कधी कधी अतिविचार करण्याची प्रवृत्ती वाढू शकते. मनात अनेक प्रकारच्या चिंता येऊ शकतात. छोट्या गोष्टींचा मोठा विचार होऊ शकतो. म्हणून मानसिक शांतता राखणे, निर्णय शांतपणे घेणे आणि अनावश्यक भीती टाळणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. म्हणजे मित्रांनो, या चिंता बहुतांश वेळा निरर्थक असतील. समजा शेजाऱ्यांच्या घरात काही अडचण किंवा समस्या आली तर चिंता कोण करेल? शेजारी करतील. पण तुमच्या बाबतीत अनेकदा उलटे घडते. शेजाऱ्यांपेक्षाही जास्त चिंता तुम्ही करू लागता. अगदी दूरदेशात एखादी घटना घडली तरी त्याची काळजी तुम्हाला वाटू लागते. पण आता घाबरण्याची गरज नाही. आयुष्यात मोठे काही साध्य करायचे असेल तर या अनावश्यक चिंता आणि ताणातून बाहेर पडणे गरजेचे आहे. म्हणून अतिविचार करण्याची सवय कमी करणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. आता सूर्यही बलवान होत आहे. सूर्य तुमच्या करिअर, लाभ आणि उत्पन्नाच्या भावात प्रभावी होत आहे. 11वा भाव लाभ, कमाई आणि सामाजिक स्थानाशी संबंधित असतो आणि सिंह राशीचा स्वामी सूर्य असल्यामुळे त्याचा प्रभाव अधिक वाढतो. त्यामुळे आर्थिक प्रगती, उत्पन्नवाढ आणि मोठ्या संधींचे संकेत मिळतात. जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल किंवा मालमत्ता, प्रॉपर्टी किंवा इतर मोठी गुंतवणूक करायची असेल तर काळ अनुकूल असू शकतो. मात्र एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, सूर्यामुळे घाईघाईत निर्णय घेण्याची प्रवृत्ती वाढू शकते. अहंकार किंवा उत्साहाच्या भरात मोठा आर्थिक निर्णय घेऊ नका. थांबा, विचार करा आणि मगच पैसे गुंतवा. उत्पन्नाच्या दृष्टीनेही हा काळ चांगला ठरू शकतो. सूर्य तुमच्या आत अशी ऊर्जा निर्माण करत आहे की आता तुम्ही निष्क्रिय बसणारे नाही. मोठे काम करण्याची प्रेरणा वाढेल. ज्यांनी तुम्हाला कमी लेखले, मत्सर केला किंवा दुर्लक्ष केले त्यांच्यासमोरच तुम्ही मोठे यश मिळवू शकता आणि ते पाहून त्यांना आश्चर्य वाटू शकते. मात्र येथे शनीची दृष्टी, राहू आणि मंगळाचा प्रभावही लक्षात घ्यावा लागेल. त्यामुळे यश मिळाल्यानंतर गर्व, अहंकार किंवा अति आत्मविश्वास टाळणे आवश्यक आहे. शनी वक्री असल्यामुळे नम्रता आणि संयम राखणे तुमच्यासाठी अधिक हितकारक ठरेल. आता शुक्र ग्रहाबद्दल बोलूया. सध्या शुक्र तुमच्या द्वादश भावात म्हणजे खर्चाच्या भावात आहे. त्यामुळे खर्च वाढण्याचे संकेत आहेत. काही खर्च असे असतील की ते टाळणे कठीण जाईल. म्हणून बजेट बनवून खर्च करणे, पैशाचा आदर करणे आणि आर्थिक शिस्त ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. तरीही काळ एकूणात चांगला राहू शकतो. शत्रूंमधून सुटका होण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये स्थैर्य येऊ शकते आणि पूर्वी केलेल्या मेहनतीचे फळ मिळू शकते. बराच काळ प्रलंबित असलेल्या प्रयत्नांचे परिणाम आता दिसू लागतील. आता एक गोष्ट स्वतःला विचारा, सुमारे 2 वर्षांपूर्वी तुमचे जीवन अधिक चांगले चालले होते का? त्या काळात तुमच्याकडे मोठी स्वप्ने, ऊर्जा आणि काहीतरी मोठे करण्याची उमेद होती. पण शनी शत्रुभावात आल्यानंतर आणि राहू पंचभावात गेल्यानंतर तुम्ही चुकीच्या लोकांच्या प्रभावात अडकला आहात का? काही लोकांनी प्रेम, साथ किंवा मोठ्या आश्वासनांचे आमिष दाखवून नंतर फसवणूक केली आहे का? जबाबदाऱ्या वाढल्या आणि तुम्ही लोकांमध्ये गुंतून राहिलात का? अनेक तुळ राशीच्या लोकांनी अशी परिस्थिती अनुभवलेली असू शकते. पण आता बदलण्याची वेळ आली आहे. तुमचा राशीस्वामी शुक्र तुम्हाला सांगत आहे, स्वतःचा आदर करा. तुमची एक सवय असते की गरज नसतानाही तुम्ही खूप बोलता, सल्ले देता आणि ज्ञान वाटता. आता तुमच्या ज्ञानाची किंमत ओळखा. प्रत्येकाला विनामूल्य वेळ, सल्ला किंवा मदत देऊ नका. तुमचा वेळ मौल्यवान आहे. प्रत्येकासाठी कायम उपलब्ध राहण्याची गरज नाही. स्वतःच्या वेळेचा आदर करा, स्वतःसाठी वेळ राखून ठेवा आणि तुमच्या ज्ञानाचीही किंमत ठरवा.
समोरचा व्यक्ती तुमच्या वेळेचा, प्रेमाचा किंवा ज्ञानाचा आदर करत नसेल तर तिथे स्वतःला झोकून देणे थांबवा. तुम्ही एखाद्यावर प्रेम करत असाल आणि बदल्यात प्रेम, आदर किंवा जपणूक मिळत नसेल तर त्या नात्याचा पुन्हा विचार करा. स्वतःची किंमत कमी करू नका. शुक्राचा खरा संदेश हाच आहे, स्वतःचा आदर करा, स्वतःचे मूल्य ओळखा आणि तुमची ऊर्जा योग्य ठिकाणी वापरा. आजच्या या संदेशात मी अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या, त्या तुमच्या जीवनाशी जुळतात का याचा शांतपणे विचार करा आणि स्वतःच्या आयुष्यात आवश्यक बदल करण्यास सुरुवात करा. तुळ राशीच्या व्यक्तींनो, लक्षात ठेवा, आयुष्यातील प्रत्येक अंधार कायमचा नसतो. अनेक वर्षांचा संघर्ष, अपमान, फसवणूक आणि अपयश आता संपण्याच्या मार्गावर असू शकते. ग्रहांचे संकेत स्पष्ट सांगत आहेत की तुमच्या जीवनात बदलाचे वारे वाहू लागले आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, भाग्यदार ठोठावते, दरवाजा मात्र तुम्हालाच उघडावा लागतो. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःची किंमत ओळखा आणि आता स्वतःसाठी जगायला सुरुवात करा. कदाचित हा ऑगस्ट तुमच्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा महिना ठरेल. जर ही माहिती तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या तुळ राशीच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि अशाच अचूक राशीभविष्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि जाण्यापूर्वी कमेंटमध्ये मनापासून लिहा, जय शनिदेव आणि हर हर महादेव. कदाचित पुढचा चमत्कार तुमच्या आयुष्यातच घडणार आहे.